मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यातील 11 गावात ग्रामस्थांना टक्कल पडलेला आहे। टक्कल पडलेल्या लोकांची संख्या आता 104 वर जाऊन पोहोचली आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे। दरम्यान हा आजार फंगल इन्फेक्शन असू शकतो असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावरील अडथळा ठरणारे खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना जुंपलेलं आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांनी शिक्षकांविरोधात संताप व्यक्त केला आहे। सिल्लोड तालुक्यामध्ये भाजीपाल्याचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। एका हतबल शेतकऱ्याने दराअभावी कोबीच्या शेतामध्ये मेंढ्या सोडल्याचं पाहायला मिळालं। आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यावरून आमदार हिरामण खोसकर आक्रमक झालेले आहेत। निकृष्ट दर्जाचं जेवण घेऊन खोसकरांनी थेट आदिवासी आयुक्त कार्यालयात धडक दिली। यावेळेला त्यांनी आदिवासी आयुक्त नयना गुंडेंना या जेवणासंदर्भात जाब विचारला। पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। मंदिर परिसरात पार्क केलेल्या वाहनांमुळे रस्ते बंद झाल्यामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय होते। नियोजनाच्या अभावामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो। कोल्हापूर शहरात मांजा विक्रेत्यांवरती कारवाईचा धडाका सुरू आहे। अनेक ठिकाणी छापे टाकत तपासणी सुरू आहे। दरम्यान नागरिकांमधून या कारवाईचं स्वागत केलं जात आहे। 2023 मध्ये सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव कमी झाल्यामुळे निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून भावांतर योजना ही सुरू करण्यात आली होती। दरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकरी अद्याप या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कुठलीही मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन अनेक महिन्यांपासून बंद आहे। मशीन बंद असल्यामुळे स्थानिक रुग्णांची मोठी गैरसोय होते। दरम्यान तातडीने सीटी स्कॅन मशीनची दुरुस्ती करण्याची मागणी रुग्णांनी केली। गोंदिया जिल्ह्यातील रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी मागील 3 महिन्यांपासून निधीची मागणी केलेली आहे। मात्र अद्याप निधी प्राप्त न झाल्याने रुग्णवाहिका रुग्णालयाबाहेर धुळखात पडल्या। HMPVच्या आजाराचा राज्यामध्ये शिरकाव झाल्याने गोंदिया जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली आहे। सामान्य रुग्णालयामध्ये औषध साठ्यासह बेडची देखील सोय केली जाते। श्रीवर्धन नगर परिषद हद्दीतील चौकर पाखाडी या परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरती नगर परिषदेने कारवाई केलेली आहे। नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम JCBच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले आहे। पुण्यातील दुर्गम भागातील निवे सारोळे या गावच्या परिसरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। मागील आठवड्यामध्ये याच बिबट्याने शेळ्या बकऱ्यांसह कोंबड्यांना फस्त केलेलं होतं। या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळेला देशातील सर्व नागरिकांना निरोगी आणि आनंददायी आरोग्य लाभण्यासाठी त्यांनी पूजा अर्चा केली। साताऱ्यातील पालीच्या खंडोबाच्या यात्रेसाठी सातारा ST विभाग सज्ज झालेला आहे। या विभागातील 11 आगारातील 140 जादा बसेस यात्रेसाठी सोडण्यात येत आहेत। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। औषधांच्या ओव्हरडोसमुळे त्यांची प्रकृती खालावली आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या अतिक्रमणावरती पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे। 8 ते 10 दुकानं JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली। या जागेवरती कोणी अतिक्रमण करू नये यासाठी या ठिकाणी भंगाराच्या गाड्या उभ्या केल्या। अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड हैराण झालेले आहेत। अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा शहरात अवजड वाहनं येत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। वाहतूक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। ट्रॅफिक पोलिसांनी सायलेन्सरवरती कारवाई केलेली आहे। जवळपास 735 सायलेन्सरवरती रोड रोलर चालवत सायलेन्सर नष्ट केलेत। दसरा चौकातील रस्त्यावरती ही कारवाई करण्यात आली। पालघरमध्ये धर्मवीर विचार मंचाने वाडा तहसील कार्यालयाला घेराव घातलेला आहे। डोंगस्ते इथल्या दगडखान्यातील बोर ब्लास्ट विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक झाले। घरांचं दुर्लक्ष होत असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। मालेगावातील स्थानिक राजकारणामुळे 2 वर्षात होणारं उड्डाण पुलाचं काम 7 वर्षांपासून रखडलंय। पुलाचं काम पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागतोय।
गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील वर्षभरात 150हून अधिक नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला. यात अल्पवयीन मुलं विनापरवाना दुचाकी चालवत असल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी वाहतूक शाखेने शाळांना नोटीस बजावलेली आहे. दुचाकीने मुलं शाळेत जात असल्यास त्यांच्या पालकांवरती कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एका वृद्ध महिलेवरती बिबट्याने हल्ला केला आहे. मागील 6 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या प्रकरणी वन विभागाने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नागरी समस्येबाबत निवेदन न स्वीकारल्याने जळगावच्या मेहरूनमध्ये महिला आक्रमक झालेल्या आहेत. संतप्त महिलांनी महानगरपालिकेचं मुख्यद्वार बंद करत पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. पालघरच्या कासामध्ये कष्टकरी संघटनेकडून उपजिल्हा रुग्णालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला आहे. पालघर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कष्टकरी संघटना आक्रमक झालेली आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये सोयी सुविधा देणं, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं. नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढलेला आहे. प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सेवेत कायमस्वरूपी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. संतोष देशमुख हत्येविरोधात जालन्यात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात बोलताना धनंजय देशमुखांनी मोठा खुलासा केलेला आहे. सीआयडीच्या हाती लागलेलं व्हॉइस सॅम्पल मॅच झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर मोर्चामध्ये बोलताना संतोष देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केलं. त्यानंतर केजच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी झालेले आहेत. संतोष देशमुखांना न्याय द्यावा या मागणीसाठी मोर्चेकरांनी मागणी केली. वाल्मिक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांची बिहार संपवण्याची मानसिकता दिसत नाही. मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय न्याय मिळेल असं वाटत नाही असं वडेट्टीवार म्हणाले. बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष देऊ नयेत, आरोपीला शिक्षा मिळणारच. सुप्रिया सुळेंनी या घटनेचं राजकारण करू नये अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. चंद्रपूरमधील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे. दरम्यान आमच्या पक्षामध्ये वाद नसून मुनगंटीवार वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे अशी इच्छा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान फडणवीसांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना दत्तक घ्यावं अशी मागणी सुद्धा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच मंचावरती येणार आहेत. 16 जानेवारीला बारामतीत आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचंच लक्ष आहे. माजी मंत्री मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी धक्कादायक विधान केलेलं आहे. मिनी पाकिस्तानमधून आम्ही 4 वेळा निवडून आलो असं विधान हिंदू गर्जना सभेतून सुरेश खाडे यांनी केलेलं आहे. या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक ईव्हीएमच्या नावाने खडे फोडतायत. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे. मी हिंदूंच्या मतावरच आमदार आणि त्यानंतर मंत्री झालोय असं विधान हिंदू गर्जना सभेतून नितेश राणेंनी केलं आहे. विधानसभेतील अपयशानंतर जयंत पाटील नाराज आहेत. यावेळेला त्यांनी 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे आता शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. नाशिक काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मवियाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली. काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकोलीत नाना पटोलेंची भेट घेतली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मुनगंटीवारांनी फोनवरून दिली होती असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे संभाजीनगरात ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
साईबाबांच्या शिर्डीत भाजपाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणाऱ्या येत्या 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात भाजपाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार तसंच 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रम पत्रिकेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम पत्रिकेवरती दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीची सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे सभापती निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटात नाराजीचा सूर पाहायला मिळतो. नगरसेवकांना विचारात घेतलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. मातोश्रीवरील बैठकांमध्ये डावललं जात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. यावेळेला भर कार्यक्रमात शरद पवारांसह सर्व नेत्यांसमोर एका कार्यकर्त्याने जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदासह सर्वांच्या राजीनामे घ्या, नव्या तरुण चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी केली. शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांनी देवकरांना पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहण्याचे आदेश देखील दिले. गुलाबराव देवकर ज्या पक्षात जातील त्या पक्षावरती शिंतोडे उडतील अशी टीका गुलाबराव पाटलांनी केलेली आहे. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे गुलाबराव देवकरांनी घेतले आणि ते अजून फेडले नाहीत असा आरोप सुद्धा गुलाबराव पाटलांनी केला आहे. पुण्यातील वानवडी भागातून भाजपाच्या घर चलो अभियानासह सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आजपासून शहरासह जिल्ह्यात भाजपाचं घर चलो अभियान सुरू झालं. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील 5 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होताच भाजपातील खतखत चव्हाट्यावरती आलेली आहे. कंटोन्मेंट मतदारसंघात पक्षप्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करणारे पोस्टर भाजप पदाधिकाऱ्यांनी लावत नाराजी व्यक्त केली. अकोल्यातील स्थानिक नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून निष्क्रिय लोकांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जात असल्याने नाराज पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. नायगावमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलेला आहे. भव्यचे नायगावचे शहर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भिवंडी तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजप सभासद नोंदणी अभियानांतर्गत कपिल पाटील आणि हेमंत सावरा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला आहे. मंत्री नितेश राणेंनी सांगलीत संभाजी भिडे यांची भेट घेतलेली आहे. यावेळेला भिडे गुरुजींचा आशीर्वाद घेत राणेंनी त्यांच्याशी चर्चा केली. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडेंकडून जनता दरबार भरवण्यात आलेला आहे. या जनता दरबारात घोरपडेंनी 250 तक्रारींचा निपटारा केला आहे. सांगलीमध्ये मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महापालिकेच्या मच्छी मार्केट कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. 8 कोटी रुपये खर्चून सांगलीतील जुन्या मच्छी मटण मार्केटचं नूतनीकरण करण्यात येत आहे. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होत नाही तर ठाकरे गट अजून सुद्धा झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे. अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे मवियामध्ये वादाची ठिणगी पडली. अमोल कोल्हेंच्या काँग्रेसवरील वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे. अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, आम्हाला कमी सल्ला द्यावा असं वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा 20 दिवस चालली. यात काही षडयंत्र होतं का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलेला आहे. जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते असं वडेट्टीवार म्हणाले. अमोल कोल्हे मोठे नेते, विचारवंत आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. कोल्हेंनी त्यांच्या पक्षाची स्थिती बघावी असा खोचक टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. मवियामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे. समन्वय न राहिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल असं खासदार संजय राऊत म्हणाले. तर इंडिया आघाडी एकदा तुटली तर पुन्हा तयार होणार नाही अशी चिंता राऊतांनी अंतर्गत धुसफुसीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली. मवियात कोणतीही धुसफूस नाही, पराभवानंतर शांत बसलं पाहिजे, हळूहळू काळ जाईल, सगळे सावरतील अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली. महाविकास आघाडीमध्ये आपापसात वाद पेटले आहेत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेली आहे. जनता आमच्या सोबत आहे, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं हे जनतेनं मान्य केलंय असं बावनकुळे म्हणाले.
उबाटा गटाचं महत्त्व संपत आलेलं आहे, त्यांच्या मतांचं विभाजन होत आहे अशी टीका संजय शिरसाटांनी केलेली आहे. उबाटा गटामध्ये अनेक जण नाराज आहेत, ते पर्याय शोधतायत असंही शिरसाट म्हणाले. महसूल वाढीसाठी दारूवरील कर वाढवण्याची शक्यता आहे. दारू विक्रीला चाप लावण्यासह महसूल वाढीचा प्रयत्न करण्यात येतो. यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. भुसावळमध्ये 4 जणांच्या टोळक्याने चहाच्या दुकानात प्रवेशावरती तरुणावरती गोळीबार केलेला आहे. या गोळीबारामध्ये तेहरीम शेख या तरुणाचा मृत्यू झालाय. संबंधित टोळक्याने हवेत गोळीबार करत परिसरामध्ये दहशत माजवली. पनवेल परिसरात चोरांनी थैमान घातलं. या चोरट्यांमुळे महिलांचा सहभाग पाहायला मिळतोय. पनवेलच्या विचुंबे गावातील आठवडा बाजारात दागिन्यांची चोरी करणाऱ्या 2 महिलांना चांगलाच चोप देण्यात आला. गेल्या 15 दिवसांपासून भुसावळ नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे. दरम्यान नागरिकांनी कचरा कोंडीत कचरा टाकावा असं आवाहन पालिकेने केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलेला आहे. त्यामुळे सारसबागेतील गणपती बाप्पाला भाविकांनी स्वेटर आणि लोकरीची टोपी घातलेली आहे. ही प्रथा मागील 30 वर्षांपासून पाळली जाते. पोलीस स्थापना दिनानिमित्ताने रावेर पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. यावेळेला अंगणवाडी सेविकांसह उपस्थित महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. अलिबागमध्ये परिवहन विभागाकडून रस्ते सुरक्षा अभियान घेण्यात आलेलं आहे. महाविद्यालयीन शाळांसह ज्येष्ठ नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. पोलीस स्थापना दिन सप्ताहाच्या निमित्ताने पुण्यातील भोर पोलीस स्टेशनच्या बँड पथकाने RR विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केलेलं आहे. त्यावेळेला विविध देशभक्तीपर मराठी आणि हिंदी गीतं सादर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चंद्रपुरातील महाकाली मंदिरात आरती करण्यात आली. मंदिर समितीच्या वतीने देवेंद्र फडणवीसांचा सत्कारही झाला. चिपळूणमधील वशिष्ठी डेअरी मिल्क कृषी मेळाव्याची सांगता शाहीर नंदेश उमप यांच्या कार्यक्रमानं झालेली. यावेळेला शाहीर नंदेश उमप यांच्या गाण्यावरती आमदार भास्कर जाधव, शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांनी ठेका धरला.